काल होळीला 3,000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60 चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करता आहे। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोछा करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्या। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। आणि या योजनेच्या साठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत, हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25 हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000। आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत। मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा, म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे, कारण हा थोडका पैसा नाही। अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये। आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात, कारण हा थोडका पैसा नाहीये। या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, ती म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे ट्विट करून। राज्याच्या आणि समाज हिताच्या योजना हे महायुती सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद करणार नाही, म्हणजेच तुमची लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेलं असेल, स्वतः त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्यासोबत त्यांनी सांगितलं की ह्या होळीमध्ये आम्ही लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 3,000 रुपये देखील जमा केलेले आहेत। तुमच्या आतापर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये आलेत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा। तर बघा पुढे काय म्हणालेत ते, उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती दिली। विधानसभेमधील प्रश्नोत्तराच्या चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही लाईव्ह मध्ये पाहिलेले असेल। तर पहा, लाडकी बहीण योजनेत आता गरीब महिलांनाच लाभ देणार, योजनेत सुधारणा करणार,
नुसार उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे। बघा, विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही, पण गरज संपलेल्या दुरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल, त्यासाठी निधी दिलेला नाही असे या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। घोषणेनुसार पैसे दिले जातील, लाडकी बहीण योजना बंद करणार नाही अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। पुढे डिटेलमध्ये आपण माहिती पाहूयात की नेमकी काय या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी, त्याबद्दलची माहिती। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठीच आहे, त्या दृष्टीने या योजनेत दुरुस्ती करावी लागेल। म्हणजे यामध्ये पुढे चालून आपल्याला दुरुस्ती झालेली पाहायला भेटेल, परंतु नेमकी कशा पद्धतीने दुरुस्ती केली जाईल त्याबद्दल मात्र स्पष्टता दिलेली नाही। योजनेतील लाभार्थ्यांना निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत। तर बघा, जे अपात्र लाडक्या बहिणी होतील, आता जे पण निकष असतील त्या निकषानुसार आपल्याला माहित असेल स्क्रूटनी जे आहे ते चालू आहेत, त्यानुसार 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेले आहेत। ही माहिती ऑफिशियली महिला आणि बालविकास विभागाने देखील जाहीर केलेली आहे। परंतु अपात्र लाडकी बहीण जर झालेली असेल तर त्यांच्याकडून दिलेले आतापर्यंतचे पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत। ही महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये बोलताना दिलेली आहे। तर उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला ही सर्व उत्तरे विधानसभेमध्ये दिलेली आहेत। राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही, पण गरज संपलेल्या ज्या योजना असतील त्या योजना बंद होतील, त्यासाठी निधी जो आहे तो दिलेला नाही असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं। लाडकी बहीण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे असं देखील त्यांनी म्हटलं। दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदे मिळत राहतील असेही त्यांनी स्पष्ट केलं। बघा, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत खरोखरच त्यांच्या सर्व अटी पूर्ण केलेल्या आहेत। ज्या गरीबातले गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे भेटत राहतील, निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील। अद्यापही 5 वर्षाचा कालावधी आहे, म्हणजे 21 रुपये बोलताना त्यांनी या ठिकाणी सांगितलं। बघा, 21 रुपयाबद्दल देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जी आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे, जे वचननामा दिलेला आहे, तर आमचं सरकार पुढे 5 वर्ष असणार आहे, पुढे आम्ही याच्याबद्दलचा निर्णय घेणार आहोत। 21 रुपयाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे की योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल आणि ते पैसे देखील दिले जाणार आहेत। आम्ही केव्हाही ते पैसे देण्यासाठी नाही म्हटलो नाहीत असं त्यांनी या ठिकाणी बोलताना माहिती दिलेली आहे। तर ही योजना आम्ही बंद करणार नाही, मात्र ही योजना गरीब घटकांतील महिलांकरिता आहे। ती केवळ आर्थिक सहाय्यासाठी न ठेवता यातून महिलांचे सबलीकरण केले जाईल। या योजनेसाठी दिलेला गेलेला पैसा भांडवलाद्वारे वापरला जाईल आणि राज्याची अर्थव्यवस्था सबळ होण्यासाठी वापरला जाईल, हे आम्ही पाहत आहोत असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यासोबत पुढे अजून त्यांनी महत्त्वाची माहिती दिली, ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जी योजना आहे त्या योजनेसोबत या ठिकाणी तुम्हाला कर्ज योजना देखील भेटणार आहे। लाडक्या बहिणींचं तुम्ही बँकेमध्ये खातं काढल्यास तुम्हाला या ठिकाणी 25,000 रुपयापर्यंत कर्ज भेटू शकतं। त्याबद्दल नेमकं त्यांनी काय म्हटलेले बघा, लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक 10 ते 25,000 पर्यंत कर्ज देणार आहे। म्हणजेच ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, तर त्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं। सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत। या माध्यमातून महिला सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठं योगदान मिळणार आहे। तर तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची गुड न्यूज होती ती म्हणजे ही योजना कधीही बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। राज्याच्या आणि समाजहिताच्या कुठल्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत, त्यासोबत जेवढा आवश्यक निधी लागेल तो निधी आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी देणार आहोत असं त्यांनी सांगितलं। आणि या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद देखील लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे। त्यासोबत तुम्ही म्हणाल की 600 रुपयाची वाढ होणार होती, त्याबद्दल काय झालं, तर त्याच्याबद्दल देखील स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की योग्य वेळी निर्णय जो आहे तो आम्ही घेणार आहोत। त्याबद्दलचं काम चालू आहे, त्याच्यावरती प्रोसेस चालू आहे। त्याबद्दलचा निर्णय झाला की सर्वांना त्याबद्दलची माहिती दिली जाईल आणि आम्ही कुठल्या महिन्यापासून पैसे देणार हे देखील आम्ही या ठिकाणी जाहीर करू। त्या महिन्यापासून 21 रुपये भेटतील असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकारांशी बोलताना माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींची योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। तुमचे प्रत्येक महिन्याचे आता 1500 रुपये या ठिकाणी भेटत राहतील। त्यासोबत अजून कर्ज योजनाबद्दल देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याबद्दलची जशी अपडेट येईल, त्याबद्दल जशी घोषणा होईल अजून तशी तुम्हाला माहिती जी आहे ती दिली जाईल। सध्या तरी 1500 रुपयाने तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। आता तुम्हाला या ठिकाणी जवळपास 9 हप्ते या ठिकाणी भेटलेले असतील।
काही लाडक्या बहिणींचे पैसे जर भेटलेले नसतील, जसं की काही जणांना जानेवारीचे पैसे भेटले, फेब्रुवारीचे भेटले, परंतु मार्चचे पैसे आले नाही, काही जणांना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आलेले नाहीत, तर त्यांनी काय करायचं आहे, ladkibhin.maharashtra.gov.in ही जी अधिकृत वेबसाईट आहे ज्यावरनं तुम्ही फॉर्म भरलेले होते, त्या वेबसाईटवरती जाऊन कंप्लेंट सेक्शनमधून तुम्हाला कंप्लेंट करायची आहे की आम्ही पात्र आहेत, आमचं फॉर्म अप्रूव्ह आहे, इथपर्यंतचे पैसे आलेले आहेत, सर्व निकष पूर्ण केलेले आहेत, तरी देखील पैसे आलेले नाहीत, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल आणि तुमचे थकीत जेवढे हप्ते राहिलेले असतील ते हप्ते भेटण्यास मदत होणार आहे. ती गोष्ट देखील तुम्हाला करायची आहे. लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईटची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून महत्त्वाचा अपडेट त्यांना भेटेल. आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.